मित्रांनो नमस्कार. मी आज पोहोचलोय उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावातील तांड्यामध्ये आणि आपण पाहणार आहोत एकंदरीत इथे काय परिस्थिती आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, कोट्यावधींच्या योजना आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचा गजर आपण नेहमी ऐकत असतो. पण त्या घोषणांचा प्रकाश खरोखरच प्रत्येक वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचतोय का? तेच पाहण्यासाठी मी आज आलोय सोलापूर जिल्ह्यातील तिरे गावातील तांड्यामध्ये, जिथे अजूनही अनेक कुटुंबे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत दिवस ढकलत आहेत. इथे रस्ते आहेत पण चालण्यालायक नाहीत. ड्रेनेज आहेत पण व्यवस्थेचा मागमूस नाही. लाईटचे खांब आहेत पण अंधार अजूनही कायम आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच, स्वच्छतेचा प्रश्नही आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या समस्याही तितक्याच गंभीर स्वरूपाच्या आहेत. स्वातंत्र्याच्या दशकानंतरही जर एखाद्या वस्तीला पाणी, रस्ता आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर हा केवळ तिरे तांड्याचा प्रश्न नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा आहे. आज मी या तांड्याच्या मातीतून इथल्या लोकांच्या व्यथा आणि वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्ष वास्तव यामधील अंतर किती मोठं आहे हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. चला तर मग भेटूया इथल्या स्थानिक तरुणांना, ग्रामस्थांना आणि जाणून घेऊया नेमकं तिरे तांड्याचं दुःख काय आहे. तर मी इथे तिरे या तांड्याच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे बघताय तुम्ही आजूबाजूला तुम्ही सगळे इथलेच आहेत का? हो. बरं. तुमच्या गावामध्ये मला असं कळालं की तुम्ही थांबलेले हे जे ठिकाण आहे ते याच्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला. खूप पुढे या इकडे काय पार्श्वभूमी आहे एकंदरीत आणि इथे कोणकोणत्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? की कारण जे व्हायला पाहिजे होतं ते नाही झालेलं आहे, अशा कोणकोणत्या समस्या आहेत तिथे? काय आहे इकडे पुढे? तर तिथे तांडा म्हणजे एक मागास म्हणून बघितला जातो. आज समाजामध्ये तांडा म्हणलं तर बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. असं विकासाच्या मानानं बघितलं तर तिरे तांडामध्ये अजून विकास झालेला नाही आहे. आम्हाला जो येण्यासाठी रस्ता आहे ही सध्याची आमची मूलभूत गरज म्हणजे सगळ्यात मोठी रस्ताच आहे. आजपर्यंत आम्ही जन्मल्यापासून बघतोय तांड्याचा विकास म्हणजे आमच्या मनासारखा झालेला नाही. आता आम्ही उभारलोय तर आम्हाला अनेक अडचणी पण येत आहेत, तरी आम्ही त्या अडचणींना पण आम्ही सामना करत यायला लागलोय. आता हाच जर उदाहरण बघितला तर हाच प्लॅन आणण्यासाठी आम्हाला किती तर संघर्ष करावा लागलेला आहे. त्या संघर्षाला आमचं ते सगळ्यात मोठं यशच म्हणावं लागेल. तो यश आम्ही इथं तांड्यातील सगळ्या गावकऱ्यांनी आम्ही एक आनंद घेत आहे. कारण आम्हाला हे असले हापसा हे योजना हे आतापर्यंत तांड्यापर्यंत आले नव्हते. जेव्हा आम्ही स्वतः होऊन त्या सगळ्या गोष्टी केलो, आता कुठं तर तांड्याचा विकास दिसत आहे आणि त्याला पण खूप अडचणी येत आहेत. आम्हाला ते अडचणी येऊ नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे. किती लोकसंख्या आहे? तुम्ही सगळे इकडे या बाजूला या. इथे एकूण तांड्यामध्ये किती लोक राहतात आणि विशेष म्हणजे किती मतदान आहे? 1000 लोक आहेत आणि मतदान 700-800 मतदान आहे आणि आहेत बऱ्याचपैकी मतदान आहे इथं. फक्त आम्हाला रस्त्याचा विकास व्हावं. आम्हाला मेन जो रस्ता आहे तो रस्ता व्हावं, कारण मुलांना येण्या जाण्यासाठी पावसाळ्यात खूप अडचण येत आहे. कारण रस्ता म्हणजे एक चिखल असल्यासारखंच होतोय. मुलांना काही वेळेस तर सुट्टी घ्यावं लागते रस्त्यासाठी, कारण जाण्या यायला साधनच नाही दुसरीकडून. म्हणून रस्ता एक व्हावं एवढी इच्छा आहे आमची. आणखीन काही समस्या? काका तुम्ही इकडे या. बऱ्याच समस्या आहेत इथे. डेप्युटी आणि खरं तर काय म्हणताय? डेप्युटी बरं, तुम्ही डेप्युटी आहेत असं म्हणताय की मग तुमच्या हक्कांचा वापर करून तुम्हाला असं वाटत नाही का माझा तांडा एकंदरीत समृद्ध असायला पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, इथले रस्ते असायला पाहिजे, इथे मला वाटतं लाईटिंगची पण सोय आहे की नाही मला माहीत नाही, पण आता तुमच्याकडूनच कळेल की काय काय एकंदरीत समस्या आहेत. काय म्हणजे डेप्युटी सरपंच आहात तुम्ही, काय करावं असं वाटतं तुम्हाला तांड्यासाठी किंवा काय नाही असं वाटतं इथं? तांड्यासाठी विकास पोरं आपली धडपड करते. धडपड करते तर आणि आणलेल्या विकासाला कामं वगैरे आणले तर आमची गाववाले हे उत्तमोद आहे. कुठल्या गावाला हे आमचा मतदारसंघ हे तिरेला जोडलेला आहे. बरं. तिरे मतदारसंघाला जोडलेला आहे. कारण जे मुलं इथे नवीन पिढी आहे, नवीन पिढी धडपड करून कुठलीही कामं आणायची म्हणले तरी गाववाले विरोध करतात. काय असतं त्यांचं म्हणणं? नाही, हे काम आमचं काम नाही, हे काम आमचं तिऱ्यामधलं आलेलं आहे. बरं. किंवा इथलं आलेलं आहे. आता हाच प्लॉन्ट इथलाच होत आहे. इथून ही सगळी गप्पा गोळ करून
लॉन फिरायला नेले. मग आता डेप्युटी सरपंच त्यांनी वाटून दिलेलं आहे इकडे तांड्याला, त्यांनी दांड्याला वाटून गेलेले ते कसं झालं आता त्यांचे राजकारण त्यांच्या पाठीमागे. नावालाच तुम्हाला डेप्युटी सरपंच दिलं. ते कसं आहे त्यांच्यापुरतं त्यांची इच्छा हा. आहे. ते आता रोडचं काम वगैरे आणले बरं. हा. ते विचारत नाहीत. फक्त एक सरपंच, ग्रामसेवक हां. आणि गावातले मेंबर बरं. ते त्यांच्यापर्यंत ते करते गावात लहान मुलं तर असणारच 100%. आहेत. शाळेला कुठे जातात ते? ते तिरेमध्येच आहे. किती किलोमीटर आहे इथून? 2 किलोमीटर. बरं. 2-3 किलोमीटर पकडा. मग मुलं कसं पालक सोडायला जातात की असं? पालक सोडायला. मग पावसाळ्यात वगैरे खूपच तारांबळ इकडे मुलं. दारंबळ म्हणजे मेन रस्ताच आम्हाला नाही आता वन विभाग मधून. बरं. वन विभाग मधून रस्ता होऊ देत नाही. काय सांगतात ते? नको म्हणजे वन विभाग मधून रस्ता आलेला नाही ना ते आम्हाला. हां. अच्छा. हां. मग ते रस्ता होऊ देत मग त्याला नाही. पर्यायी मार्ग काय दिलं नाही का? पर्याय मार्ग आता दिलेत ते आमच्यातले मुलं हे हा, हा. प्रस्ताव वगैरे दिलेत. बरं. हां. संजय राठोडला हा, हा. दिलेलं आहे. संजय राठोड कोण आहेत? आमदार जलसंधारण मंत्री. अच्छा, जलसंपदा मंत्री. म्हणजे तुमच्या नेत्यांना तुम्ही पकडलाय. खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर आता अनेक समस्या आहेत तिथे आपण जाणून घेणारच आहोत. आणखीन काही तरुण आहेत आपल्याकडे, काय म्हणतात आपण त्यांच्याशी पण चर्चा करूयात. मित्रा इकडे ये. किती वर्षांपासून तू इथे राहतोय? किती वेळा मतदान केलंय तू आता? जवळपास 4-5 वेळा केली. 4 वेळा. म्हणजे एक टर्म म्हणजे पंचवार्षिक मतदान तू जे असेल ते केलेलं असेल. ठीक आहे. आणि काय तरुण म्हणून तू काय कसं बघतो रे या सगळ्या समस्यांकडे? तर तरुण म्हणून बघतो तेव्हा तर समस्या तर भरपूर येतात. जेव्हा आम्ही तरुण सगळेजण एकत्र येतो तेव्हा हे असं घड होतं. हां. मग हे जे आमच्या गावात आलेले जे असतात ते गावात नेऊन लावतात. हा. परत गावात आम्हाला संघर्ष करून आमच्या तांड्यात आणावं लागते. हां. आमच्या तांड्यातल्या शाळा नाही. बरं. शाळेत पोरं बसली तर पत्रे पाणी गळते आतमध्ये. हां. शाळा इथं नाही म्हणून आमचे पालक वगैरे काय करतात, तिऱ्यात गावात करतात. रस्ते नाही, गटारी नाही, काहीच नाही. लोकांच्या शेतात आम्हाला पाणी सोडावं लागते आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. त्यासाठी म्हणजे काहीच नाही, हां. विकासच नाही तांड्यात बिलकुल. रस्ते मग नाही. आता जेव्हा निवडणुका येतात तेव्हा इथं लोकनेते किंवा म्हणा राजकीय नेते येत असतात नाही हा, का? जेव्हाच येते मग ते काय बरं तुम्हाला आश्वासन काय देत असतात? आश्वासन देतात, तुमचे रस्ते करू, पाणीचं निवारण करू, हा. रस्ते करू. आता जंगलातनं रस्ता करायचा, इकडून रस्ता करायचा, अजून ते रस्ता नाही. आमची तांड्यात अजून मशानभूमी नाही. हां. आम्ही असं ह्याच्यात ओपन मध्ये हां, हां. हा. काहीच विकास नाही तांड्यात. हम्म. याला कोण जबाबदार आहे असं वाटतं? आता गावातली प्रशासन, सत्ताधारी हेच लोक मग तुमच्या तरुणांचं म्हणणं काय आता? म्हणजे तुमच्या बैठका होतात की नाही? होतात ना. किंवा तुम्हाला असं वाटतं का की बाबा आपण आता सगळे तरुण एकत्रित यायला पाहिजे आणि विद्रोह केला पाहिजे असं वाटतं की नाही कधी? 100% आम्ही आता सगळे तरुण एकत्र यायला चालूच केले. बरं. काय काय करता ऍक्टिव्हिटी मग? आता हे जे काय काय घडले नाही ते घडवायचं हां, आम्हाला. हां. जे आता तांड्यात काय विकास नाही ते सगळं घडवायचं आहे. मग तरुणांची संख्या किती असेल तरी इथे? तरी भरपूर आहे. हा. 100-150 पर्यंत. मी यासाठी विचारतोय कारण तरुणांच्या हातातच सगळं आहे. क्रांती घडायची असेल तर तिथूनच घडणार आहे.